टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। मी सध्या रिक्षा मोहमध्ये चालवतो। माझं नाव अजित बोराटे। मी रिक्षाचं भाडं घेऊन नरखेडकडच्या कापड दुकानासमोर आलतो। तिथल्या कामगारांनी मला दमदाटी केली। रस्त्यावर गाडी असताना 2 मिनिटं पैसे घेस्तोर त्याला दम निघला नाही। मला वाकडं तिकडं बोलला, लय शहाणा असं काय काय शिव्या द्यायला लागला। आणि हे वाटेवर ट्रॅफिक जाम ह्यांचंच होतंय आणि हे रिक्षावाल्याला दमदाटी करतात। आता जरा वाकडा बी बोलला त्यांचा कामगार। त्यांचे मालक आलते, मालकाला मी सध्याहून समोर सांगितलं की हे वाटेवरच्या पूर्ण गाड्या लगेच काढा, तरी यांनी एक ही दखल न घेता गाडी काढली नाही आणि जाऊ द्या म्हणले, मिटवले आणि लगेच पाठवलं। त्यांची दखल लवकरात लवकर घ्यावी असं माझी विनंती आहे। या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही का? यांची पार्किंग व्यवस्था नाही, यांची पार्किंग सगळी वाटेला आहे पूर्ण आणि आता आम्हाला त्रास होतो इथं पूर्ण। मग त्यावर तुम्ही काय तुमची भूमिका असणार आहे? आता आमची भूमिका अशी आहे की जे गाड्या आम्हाला वाटेल जाताना दमदाटी करते त्यांची कामगार, इथून तुझी काय वाट आहे का, इथं लय तू शान आहे का, असं वाकडं वाकडं बोलतात, तर तुम्ही ह्याची समीक्षा लवकरात लवकर घ्यावी अशी आमची विनंती आहे तुम्हाला। रस्ता रिकामा करावा ही आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून। किती दिवसापासून चालू आहे? असं रोजच चालवलं आहे, पण आज जरा जास्त झालं आमच्या मागे, म्हणजे जास्तच त्यांना त्रास दिला आज मला। बरं, तुम्ही मुख्य अधिकारी साहेबांना काय सांगणार? मी आता ते सांगणार की रस्ता मोकळा करत नाही तर रस्त्यावर वाहनं लावतात, जड वाहनं लावतात आणि रिक्षावाल्याला अडचण होते आणि पुन्हा त्यांचे कामगार येऊन दमदाटी करतात। ओके। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।